झी 24 तास एक पाऊल पुढे। गेल्या कित्येक वर्षांपासून सांगली जिल्ह्यातल्या आटपाडी आणि जत या तालुक्यांना दुष्काळाचा शाप आहे। मात्र हा शाप वरदानातून बदलून सांगली जिल्ह्यात मुबलक पाणी निर्माण होऊ शकतं। इतकंच नाही तर सांगली जिल्हा इतर जिल्ह्यांनाही पाणी पुरवू शकेल असा छातीठोक दावा जलतज्ञ सुरेश खानापूरकर यांनी केलाय। झी 24 तासच्या हार्ट टू हार्ट या कार्यक्रमात झी 24 तासचे मुख्य संपादक डॉक्टर उदय निरगुडकर यांनी खानापूरकर यांच्याशी पाणी प्रश्नाबाबत संवाद साधला। खानापूरकर यांनी आपल्या शिरपूर पॅटर्नद्वारे धुळे जिल्ह्यातला पाणी प्रश्न सोडवलाय। सांगली खटाव मान तालुका बोला। आता मी 7, 8, 9 ऑगस्टला सांगलीला होतो। तिथले जिल्हाधिकारी माझे मित्र आहेत। ते जसे जॉइन झाले त्यांनी मला पहिला फोन केला, खानापूरकर तुम जल्दी आ जाओ, यहाँ बहुत टंचाई है। मैं क्यों, तुम मेरे को कुछ तो बता सकते बोले। मग मी 3 जिल्ह्यात त्यांनी माझा दौरा आखला, जत, आटपाडी आणि कवठे महांकाळ। मी तुम्हाला आकड्यावर सांगेल तुम्हाला, मी त्यातला सगळा माझ्यावर सगळे अधिकारी होते, 5-6 गाड्या फिरत होत्या। एक प्रत्येक तालुक्याला एक मी छोटा वाटरशेड घेतला, ज्याला मी मिनी वाटरशेड म्हणतो, 3 गावाचा 4 गावाचा, आणि त्याचा हिशोब काढला मी। एका लहानच्या वाटरमध्ये 400 मिलीमीटर पाऊस मी गृहीत धरला। जसं आटपाडीचा 432 ॲव्हरेज आहे गेल्या 7 वर्षाचा, मी 400 पकडला अकाउंटला। तरी त्या एका वाटरशेडमध्ये 600 कोटी लिटर पाऊस पडतो। त्यातला मी 270 कोटी लिटर पाऊस वगळला, बाष्पीभवन किंवा खाली जाईल का जिरून वर जाईल, तरी माझ्याकडे 330 कोटी लिटर पाणी उरलं। त्यात मी शिरपूर पॅटर्नमध्ये 10 बंधारे सुचवले की ते 12 बंधारे बांधले तर तेवढा वॉटरशेड 12 होतो। त्यात पाणी किती आणणार मी? 48 कोटी लिटर फक्त। तरी 282 कोटी लिटर पाणी हे वाहून जाणार आहे त्या वॉटरशेडच्या। कुठं टंचाई आहे सांगली जिल्ह्यात? सांगली जिल्हा या पद्धतीने काम केलं तर सांगली जिल्हा दुसऱ्या जिल्ह्याला पाणी देऊ शकतो। तुमचं म्हणणं आहे खटाव मान तालुका दुसऱ्या तालुक्यांना पाणी देऊ शकतो, एक्सपोर्ट करू शकतो, म्हणजे एक प्रकारे। त्याचं कारण असं, आता त्या मान कुठे साताऱ्यात दिगंजी म्हणून गाव आहे, मला माहिती नाही कुठे एक्झॅक्टली तालुका, त्याच भागात आहे दिगंजी। मी गेलो होतो, एका माणसाला मला इथे घेऊन गेला, ते 200 एकर शेती आहे, म्हणजे पाणी नाही। शेती पाहिली, त्याला म्हणले 4 बंधारे बांध, हे 200 एकर बागायचं होईल, शेवट तो पाणी दुसऱ्याला देशील म्हटलं। काय सांगलीच गोष्ट आहे। झी 24 तास एक पाऊल पुढे।